राज्याध्यक्ष शिवाजीराव कोळते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उद्या देवगडमध्ये संघर्षाची नांदी। राज्यातील पोलीस पाटलांचे नेतृत्व करणारे आणि त्यांचा बुलंद आवाज असलेले राज्याध्यक्ष शिवाजीराव कोळते यांच्या अध्यक्षतेखाली उद्या शुक्रवारी जून 20 रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र देवगड येथे भव्य आढावा बैठक पार पडणार आहे। ही केवळ आढावा बैठक नसून पोलीस पाटलांच्या हक्कांसाठी सुरू होणाऱ्या नव्या संघर्षाची नांदी ठरणार आहे। राज्यभरातील असंख्य पोलीस पाटलांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे, कारण आता फक्त निवेदन नव्हे तर निर्णायक कृतीची गरज आहे। राज्य सरकारकडून पोलीस पाटलांकडे होणाऱ्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाचा जाब विचारण्यात येणार असून मानधनवाढ, प्रशासकीय अधिकार, सन्मान आणि सुरक्षितता यावर ठोस भूमिका घेतली जाणार आहे। शिवाजीराव कोळते यांची नेतृत्व शैली, स्पष्ट भूमिका आणि निर्भीड वक्तव्य हीच संघटनेची ताकद ठरत असून उद्याची बैठक हेच सिद्ध करणार आहे की पोलीस पाटील आता गप्प बसणारे नाहीत। त्यांनी दिलेल्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्सला दिलेल्या मुलाखती हे स्पष्टपणे सांगितले आहे। आज आपल्या सोबत आहे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे शिवाजीराव कोळते पाटील, तसेच नेवासा पाटा पोलीस पाटील आर्य साठे पाटील, तसेच मिसाळ पाटील। तरी त्यांची उद्या देवगड येथे एक आढावा बैठक आहे, तर त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत। ही पोलीस पाटलाची आढावा बैठक ही कशासाठी घेण्यात आली येत आहे? माझी निवड झाल्यानंतर पोलीस पाटलांमध्ये एक वर्षभराचा आम्ही एक प्रोग्राम ठरवलेला आहे। वर्षभरामध्ये आपल्याला जे कामं करायचे आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही एक आढावा बैठक घेत असतो। त्याप्रमाणे चालू वर्षी माझ्या नेतृत्वाखाली माझी नवीनच आता निवड झाली जानेवारीमध्ये, आणि त्याच्यानंतर आमची आढावा बैठक झालीच नव्हती। तर ह्या वर्षाची आमची पहिलीच आढावा बैठक आहे। आणि या बैठकीमध्ये वर्षभर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पोलीस पाटलाला येणाऱ्या अडचणी, पदाधिकाऱ्याला काम करायला येणाऱ्या अडचणी, शासन दरबारी ज्या आपल्या मागण्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर आपण मांडलेल्या आहेत, त्या ज्या मागण्यावर काय जे आतापर्यंत संघटनेनं केलं त्या संदर्भामध्ये तो एक आढावा होईल का त्या मागण्याचं आता इथून पुढं काय करायचं, त्या कशा मांडायच्या, आपल्या ज्या मंजूर होण्याच्या मार्गावर आहे साहेबांनी आपल्याला जे शब्द दिलेला आहे त्याच्यावर पण आपल्याला विचारविनिमय करायचे, त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा आहे त्याच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची। परत ज्या जिल्ह्यामध्ये आपले काही काम कमी आहे, काही जादा आहे, अनेक विषय असतात आणि विविध पोलीस पाटलांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात उद्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे। तरी या आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून किती पोलीस पाटील येणार आहे, तसेच कुठून कोणत्या गावातून येणार आहे? महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ 30 जिल्ह्यातले जिल्हा अध्यक्ष, त्यांचे सचिव, त्यांचे उपाध्यक्ष, काही जिल्ह्यातील कार्यकारिणी येणार आहे, असे 30 जिल्हाध्यक्ष येणार आहे। आणि आमच्या राज्याचे जे फाउंडर या संस्थेचे, या संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत 17 जण, ते येणार आहेत, राज्य पदाधिकारी येणार आहेत। ही आपण संघटना नवीनच चालू केली आहे पोलीस पाटील संघटना, तरी याचं रजिस्ट्रेशन कसं केलं आपण? संघटना नवीन नाही आहे, संघटना जुनीच आहे। फक्त आम्ही जे रजिस्ट्रेशन पहिलं चॅरिटी कमिशनरचे असायचे ते आम्ही आता कामगार आयुक्ताचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आणि महाराष्ट्राला आम्ही एक नवीन शासनाच्या संलग्न असणारी संघटना आम्ही रजिस्ट्रेशन केलेली आहे। हे पोलीस पाटील हे पद हे गावाच्या स्तरावर एक महत्त्वाची भूमिका बजावतो। तरी पोलीस पाटील पदासाठी आता विविध प्रश्न आहे पोलीस पाटलांचे, जसं मानधनच्या बाबतीत, त्या बाबतीत काय सांगाल आपण? आता पोलीस पाटलाचे तुम्हाला प्रश्न सांगितले ना, तर तुम्हाला पण अतिशुक्ती वाटली। पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा घटक आहे, जो गाव पातळीवर राहणार, गावातल्या इतंभूत माहिती असणारा शासनाचा नाक कान डोळा हा गावातला आहे। ग्रामीण भागामध्ये आमचा पोलीस पाटील राहतो, त्याला अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं। गावातले अवैध धंदे असेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, चोरी असेल, गौण खनिज असेल, हे सगळ्यांची जबाबदारी पोलीस पाटलावर असते। आणि हे करत असताना आमच्या पोलीस पाटलाला जे काय अडचणी येतात त्या अडचणी आम्ही शासनासमोर मांडलेल्या आहेत, आम्ही वेगवेगळे आम्ही मांडतो। शासन पण आम्हाला त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद देते। म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं आहे की पोलीस पाटील म्हणजे या गावातला प्रथमच नागरिक आहे। शासनाची कोणतीही अडचण असो प्रथम पोलीस पाटलाला समजते व पोलीस पाटील प्रशासनापर्यंत त्या गावाची जी अडचण असेल ती प्रशासनापर्यंत पोहोचवी। प्रशासनाचा पहिला डोळा, ग्रामीण भागातला पहिला डोळा हा पोलीस पाटील असतो।
अगदी कितीही बारीक म्हणजे किती बारीक जरी काही असेल ते शासनापर्यंत पोहोचण्याची आमचे पोलीस पाटील इमाने इतबारे जीवाची पर्वा न करता शासनापर्यंत ती माहिती देतात. त्याला अनेक अडचणी येतात. अवैध धंद्यावाल्यांशी जे आमचं इनडायरेक्टली तुम्ही वैरच म्हणा किंवा त्यांना तसं वाटतं, पण ते आम्हाला शासनाने दिलेलं ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि आम्हाला ते शासनापर्यंत पोहोचवलं लागतं. गावात शांतता व सलोख्याचं कामकाज ठेवण्याचं काम जे पोलीस पाटील करतं हे महत्त्वाच्या पदासाठी महाराष्ट्र राज्यभर आपण काम करणार आहात. तरी त्या बाबतीत आपल्याला काय वाटतं? ते काम तर आम्हाला करावंच लागणार आहे ना. शासनाने आम्हाला आमची नेमणूकच त्यासाठी दिलेली आहे. 19 ग्राम पोलीस पाटील जो अधिनियम आहे 1967चा त्याला अधीन राहूनच आम्हाला काम करावं लागतं. नक्कीच आपलं जे उद्याचं कार्यक्रम आढावा बैठक होणार आहे तो भरभरून यश येणार आहे. तरी आपण या बाबतीत अजून काय आव्हान करणार ग्रामस्तरावर व पोलीस पाटलांना? मी तर आमच्या मीटिंगमध्ये वेळोवेळी सांगतो, पोलीस पाटलांनी जात पात धरू नये. कायदा आणि सुव्यवस्था बजावत असताना हा माझा हा तुझा पार्टी पक्ष याच्यापासून अलिप्त राहणं पोलीस पाटलासाठी कधीही चांगलं आहे. कारण हा कुठल्याही म्हणजे आम्ही सरकारी कर्मचारीच म्हणा तुम्ही, आम्ही त्यात म्हणतो आम्हाला कुठलाच आम्हाला एक पार्टी म्हणून काही काम करता येते. पोलीस पाटील म्हणून आम्ही सरळ रेषेत असलं पाहिजे असं मी माझ्या पोलीस पाटलांना आवाहन करेन. धन्यवाद आपण आपलं मूल्यवान वेळ दिल्याबद्दल. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.